आपलं ATMNOP काय काम आहे? मुलीची ऍडमिशन करायची आहे का? हो, मुलीचे ऍडमिशन करायचे आहे. कोणत्या वर्गात? 3रीला. जन्माचा दाखला द्या. जन्माचा दाखला आणला नाही, उद्या आणून देतो. बरोबर, ठीक आहे, उद्या आणा. मॅडम, काही त्रास आहे का? चिडून दिला म्हणून विचारलं. एक त्रास असेल तर सांगू, अनेक त्रास आहे. मला विद्यार्थ्यांना शिकवण्याची आवड आहे, त्याच्यात मला पगार पण मिळतो. परंतु शिक्षण राहिलं बाजूला तर मतदानाचे फॉर्म भरा, ओळखपत्र तयार करा, मतदानाच्या चिठ्ठ्या वाटा, ऑनलाईनचे कामे करा, सर्वे करा, खिचडीकडे पहा. पण वर्गातल्या माझ्या मुलांचं काय? अमातर कामे करण्यासाठी शिक्षिका बनली होती का मी? एवढेच नाही तर दारू पिऊन येणाऱ्या पालकांना सांभाळा. मला विद्यार्थ्यांना शिकू देणारच नसेल तर येणार कसे त्यांना? मला लाख वाटतं विद्यार्थ्यांचं भविष्य घडवावं, पण लाखांकडे सुद्धा आहे. तुमचं दुःख तर माझ्या दुःखापेक्षाही मोठं आहे. अरे हे तर काहीच नाही. तो सप्ताह साजरा करा, तो दिवस साजरा करा, लिंक भरा, फोटो करा. अरे शिकवायचे कधी? आमच्या हातातूनच पुढील पिढी घडणार ना. डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, नेता, प्रगतीशील. पण हे पुण्याचे काम करण्यासाठी वेळ मिळतो का आम्हाला? थांबा मॅडम, थांबा. रडवाल का आम्हाला? समिती स्थापन करा, अहवाल तयार करा, 17 बँकेचे अकाउंट मेंटेन करा, हागणदारी गाव झाले की नाही सर्वे करा, गावात बीपीएल किती, संडास किती, जनावरे किती. अरे हे कोठे गेले? आमची कथा कुणी ऐकत नाही. पण हे होते तरी कोण? मी नाव पण विचारले नाही. बरं, उद्याला येणारच आहे. निघते आता मी पण. कळलेच नाही, शाळेला सुट्टी झाली, कळलेच नाही.